पालिकेचा निधी खिशात घालण्यासाठीच भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी घरचा हिशोब चोख लिहिणाऱ्याला दिली असल्याची जोरदार टीका संदीप कोयटे यांनी कोल्हे व पराग संधान यांचे नाव न घेता केली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार वाल्मिक लहिरे व माधुरी मचिंद्र शिंदे या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 14 मध्ये रविवारी संध्याकाळी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संदीप कोयटे हे बोलत होते। प्रभाग क्रमांक 14 येथे झालेल्या कॉर्नर सभेत प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी यावेळी झाली होती। यावेळी आमदार आशुतोष काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे, संदीप कोयटे, सुनील गंगुले, मेहमूद सय्यद, मयूर शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते। मागच्या 10 दिवसापूर्वी आपल्या कोपरगाव शहरामध्ये एक भूकंप झाला। आशुतोषदादा काळे यांच्या आदेशावरून काकासाहेब कोयटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश असा अचानक झाला की त्यामुळे समोरच्या विरोधी पार्टीचे जे काही धाबे आणले, जो काही भूकंप झाला त्याचे हादरे त्यांना आजपर्यंत बसत आहेत। आपण सर्वांनीच बघितलं की पहिल्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये विरोधकांना काकांची उमेदवारी डिक्लेअर झाली, त्याच्यावर विरोधकांनी काय बोलावं हे त्यांना पण सुधरत नव्हतं। परंतु कोपरगावच्या जनसामान्य माणसांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं होतं, एक आनंदाची लाट तयार झालेली आहे आणि या लाटेमध्ये सर्व विरोधी पक्ष अगदी वाहून जात आहे। त्यांना कुठं पकडावं कुठं धरावं हे सुद्धा अजूनही सुचत नाहीये। आपल्यासारख्या आमदार आशुतोषदादा काळे यांनी जनसामान्य माणसांमधलं नेतृत्व निवडावं, मग ते नगराध्यक्ष पदाकरता असो किंवा नगरसेवक पदाकरता असो, ते आपले जनसामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच आपला चान्स देत असतात की जो कार्यकर्ता पक्षाचं चांगलं काम करतो, कोपरगाव शहराचं चांगलं काम करतो, आपल्या प्रभागात चांगले काम करतो, त्यांना उमेदवारी द्यायचं काम हे आमदार आशुतोषदादा काळेंच्या मार्फत कायमच होत असतं। आणि याच्यावर आपण विरोधी पक्षामध्ये बघितलं तर त्यांचे उमेदवार कोण असतात? नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत आपण उमेदवार बघायला गेलं ते काही जनसामान्य मधलं नेतृत्व नाही। रोजचा आपल्या घरातला हिशोब कोण लिहू शकेल असा व्यक्ती त्यांनी कोपरगावच्या नगराध्यक्ष पदाकरता दिला। कारण एकच होतं की नगराध्यक्ष पदाला जो काही नगरपालिकेला जो काही निधी येईल तो निधी हा आपल्या खिशामध्ये वळून त्याचा हिशोब कोण चांगल्या पद्धतीने लिहू शकेल असा हिशोब लिहिणाऱ्या माणसाला त्यांनी उमेदवारी दिली। का त्यांच्या पक्षामध्ये काही जनसामान्य कार्यकर्ते नव्हते? अनेक जनसामान्य कार्यकर्ते होते ज्यांची अपेक्षा होती की त्यांना नगराध्यक्षपद मिळावं, परंतु नाही। आशुतोषदादांकडे जो मतांचा मोठेपणा आहे तो मोठेपणा विरोधी पक्षामध्ये नाही, म्हणून त्यांनी आपल्या अशा खास माणसाला उमेदवारी दिली की जो मागच्या 10-15 वर्षापासून त्यांचा हिशोब ठेवायचं काम करतोय आणि भविष्यात पण त्यांचा हिशोब कोण ठेवू शकेल असाच माणूस त्यांना पाहिजे होता। म्हणून सर्व जनसामान्य कार्यकर्ते साईडला ठेवले आणि आपला खिशातला माणूस जो आपली डायरी सांभाळू शकेल त्या माणसाला त्यांनी उमेदवारी दिली। माझं स्वप्न आहे आपल्या कोपरगाव शहराला रोज पाणी द्यायचं। तुमची मागणी नाहीये, तुम्ही म्हणता 4 दिवसात झालं पण झालं, कारण 4 दिवसानंतर पाणी मिळतंय, आपण अजूनही 8 दिवसाचं पाणी सांगतोय। वर्ष झालेले, ही सवय लवकर मोडणार नाही, कारण की हा प्रश्न अनेक वर्षांचा आहे। कोण म्हणतं 40 वर्षांचा आहे, कोण म्हणतं 25 वर्षांचा आहे, आणि मग सहजासहजी सवय आपली मोडणार नाही। ज्या दिवशी आपल्याला दिवसाड किंवा रोज पाणी मिळेल तेव्हा जाऊन तुम्ही भगिनी म्हणणार आहे मी आता पाणी नाही साठवणार, म्हणून ते आता उद्या पाणी येणार कशाला साठवायचं, तेव्हा जाऊन ती सवय आपली मोडणार आहे। आता हे सवयीचा भाग तो मोडताना वेळ लागणारच आहे। पण नुसतं पाण्याचा विषय नसेल, आपले रस्ते असतील, आपल्या गटारी असतील, आपण भूमिगत गटारीची योजना मंजूर करून आणलेली, कुठेही आपल्याला ओपन गटारीच्या ठिकाणी दिसणार नाही अशा पद्धतीचं काम त्या माध्यमातून होणार आहे। पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये त्याचं काम चालू होणार आहे। आणि म्हणून हे काम असेल, बुळेरी गटारचं पाण्याचं काम असेल, रस्त्यांची कामं असतील,
या सगळ्या मूलभूत गोष्टी आहे. यासाठी तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये त्रास काढायची गरज पडली नाही पाहिजे. आहे 32,000 ठेवीदार माझे कोपरगावचे आहेत. 32,000. त्या 32,000 लोकांनी 400 कोटींचा विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे. म्हणजे या विश्वासाला कुठेतरी उतराई झालं पाहिजे. हे माझे जे ठेवीदार आहेत त्यांचं उतराई झालं पाहिजे या उद्देशाने मी राजकारणामध्ये आलो. आणि राजकारणात येताना निस्वार्थ भावनेने आलो. जसं राजकारणामध्ये म्हणतात माझं पोट भरलेलं आहे, मला पैशाची काही आवश्यकता नाही. माझा मुलगा तुम्ही आता बघितला, त्याचा त्याचा धंदा खूप मोठा आहे, परंतु कोपरगावच्या जनतेचं पोट भरलं पाहिजे, जनतेच्या विकासाचं पोट भरलं पाहिजे, यासाठी मी या राजकारणामध्ये उतरलो. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, मी नगराध्यक्ष होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ते मी नाही, विरोधकांनी सुद्धा कबूल केलेलं आहे. विरोधकच म्हणतात काका आता 76 वर्षाचे झाले. मी खरं 76चा नाही, मी 73 वर्षाचा आहे. परंतु त्यांचं स्टेटमेंट असं आहे की मी 81 वर्षापर्यंत आता काम करणार आहे. म्हणजे 5 वर्ष मी नगराध्यक्ष राहणार आहे हे त्यांनी नक्की ठरवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या तोंडाने जाहीर केलेलं आहे.